सांगली बस स्थानकावरील गर्दीचा फायदा घेत प्रवासी महिलांच्या मौल्यवान दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या चोरट्या महिलेला पोलिसांनी गजाआड केले. कविता सतीश काळे, वय वर्ष 46, कनाननगर झोपडपट्टी, नागाळा पार्क, कोल्हापूर असं या चोरट्या महिलेचं नाव आहे. तिच्याकडून पोलिसांनी सुमारे 7 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. विविध ठिकाणच्या बस स्थानकावर महिलांकडील मौल्यवान दागिने आणि रोकड चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी संबंधित चोरट्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलिसांना सूचना दिल्या. पोलीस सराईत चोरट्यांची माहिती काढत असतानाच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार अरुण पाटील, सूरज थोरात यांना चोरीच्या उद्देशाने एक महिला आष्टा बस स्थानकाच्या परिसरात घुटमाळत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी लक्ष ठेवले. त्यावेळेला एक महिला अगदी घाईघाईने आष्टा बस स्थानकातून बाहेर पडताना दिसली. पोलिसांनी संशयावरून तिचा पाठलाग केला. सहाय्यक पोलीस फौजदार सपना गराडे यांच्या पथकाने त्या महिलेला ताब्यात घेतलं. त्या महिलेच्या पर्समध्ये चोरीचे दागिने सापडले. अधिक चौकशीत तिने आपले नाव कविता सतीश काळे असल्याचं सांगितले. संबंधित दागिन्यांबाबत चौकशी केली असता तिने 2 महिन्यापूर्वी विटा बस स्थानकावरून हे दागिने चोरले असून कबुली दिली. तिच्याकडून पोलिसांनी सुमारे 6,90,000 रुपये किमतीचे दागिने, काही रोकड हस्तगत केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.